हॅलो मित्रांनो, स्वरा व्हेजिटेबलचा सर्व मी स्वप्नील गांबळे. आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि व्हिडिओवर नवीन असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, यूट्यूबवर जा आणि चांगले व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा मुद्दा आपण आता व्हिडिओ रोज बनवतोय, व्हिडिओ रोज टाकतोय, पण आता थोडंसं चेंजअप म्हणून असं करायचं आहे की ज्यांनी कोणी स्टार्टअप केले, कोणी बाजार करतायत, आता प्रत्येक व्हिडिओ मी प्रत्येक व्हिजिट करणार आहे, प्रत्येक ठिकाणी जाणार आहे, कसे करताय, कोण कसे विकताय, तुम्हाला प्रत्येक शेड्यूल दाखवणार आहे. कारण की आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं की आपण कसा माल विकायचा, कसा घ्यायचा, कसं दाखवतो. आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवून मेहनत कशी असते. आपण फक्त बोलतोय किंवा कोणी मार्गदर्शन करते, मग माल विकायचा कसा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना चालू होत आहे की आम्ही करायचं चालू, पण आमच्या डेअरिंग येईल का नाही येणार, पण मग आली तर आम्ही कसं करायचं. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आपला. तर व्हिडिओवर असेल तर पुन्हा व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओमध्ये खास असं सांगण्यात जाते की आपण प्रत्येक ठिकाणी जातो, काय मेहनत काय असते लगेच कळती. हे बघा, कोण काय बोलत ना याच्याकडचा विषय आपण मांडलेलाच आहे. पण बाजारांमधलं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही दर टाइम बाजार करा, आठवडे बाजारमध्ये विकले असतं. कारण की आज इथे सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवार, शनिवार, रविवारी तुम्ही जर 4 बाजार जरी केले चांगले पॉवरफुलमध्ये, तरी तुम्ही हप्त्याचे 10,000 रुपये कमवू शकता. म्हणजे 10,000 कमवायचे कसे, तर तुम्ही बाजार करायचे कसे, माल आणायचा कसा, विकायचा कसा. तर हे सर्व स्टेप बाय स्टेप मी दाखवतोय. आणि सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे आपलं की आपण जीव काढतो तुमच्यासाठी. तुम्ही आनंदाने व्हिडिओ बघा आणि करा, सुरुवात करा. कारण की खरं सांगतो की अजून भाजीचा धंदा आपण मन लावून दाखवतोय, मन लावून लोकांपर्यंत पोहोचवतोय. कारण की प्रत्येकाला जमलं पाहिजे आणि आलंच पाहिजे. त्यात मग कोणी बी असू द्या. मग मी बोललो तुम्हाला, वयाची आडणे लेडीज बी करू शकते. जिला असं वाटतं की मी आयुष्यात 2 पैसे कमवणार, मी चांगलं करेन, ज्याचे कर्म चांगले, ज्याचे मन चांगलं, त्याला असं वाटतं की मी समाजसेवा करायची, माझ्या लोकांबद्दल पोहोचायचे. आणि भाजीपाला त्याच्यातून मी समस्या होती की जेणेकरून आपण चांगले संबंध वाढवतो, चांगलं बोलणं ठेवतो, चांगलं गिऱ्हाईक सगळं व्यवस्थित वापर करतो. आजच वगैरे असतं जे आपली स्टेप सांगतो. आता तुम्हाला जर ठरवायचं असेल तर तुम्ही कसं करणार, काय करणार बघा. पण माझं दाखवायचं तात्पर्य, आता नवीन व्हिडिओचे टाकून मी तुम्हाला स्वतः बाजारांमध्ये दाखवून ऊन कसं आहे, उन्हामध्ये कसं काम करायचं, कसं तकलीफ होती, कसं किती जीव लागतो. आणि फक्त बोलणं सोपं आहे, कष्ट मग कसे असतात, पण कष्ट बी सोपेच आहे, पण ते कष्ट करायचे कसे आणि करायचे असेल तर आपल्याला पैसे मिळेल कसे. तसं प्रत्येक बाजाराचं, आठवड्या बाजाराचं, हप्त्याचं जसं विकता येईल तसा माल मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही महिन्यामध्ये 20 दिवस काम करा तरी तुम्हाला चांगले पैसे मिळणार, चांगले प्रमाणात मिळतील. पण त्यासाठी तुमची मेहनत आणि तुमचं जे मार्गदर्शन जे मी तुम्हाला करतोय, तुम्ही तुम्हाला दाखवतोय. आणि माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुमच्यापर्यंत पोहोचा. आणि तुम्ही कावर पोहोचाल आणि कसे पोहोचाल. कारण की धंद्यात एकदा घुसलं, बोललो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली मी की लाज एकदा सुटते, पैसा दिसतो. कारण की पैसे दिसले सगळ्यांना कोणाला लाज वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायला गेलं तात्पर्य आपलं एवढंच आहे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात, प्रत्येक स्टेटमध्ये वेगळे असते. आपलं गाव सोडण्यापेक्षा आपल्या गावातच सुरुवात करा, आजूबाजूचे गाव असतात त्याच सुरुवात करा. कारण की आई वडिलांपेक्षा लांब राहण्यापेक्षा जवळ राहा. फॅमिली एकदाच वन टाईम वन्स मोर नाही जिंदगीमध्ये, एकदा जगून घ्या. कारण की आपल्या आयुष्याचं जे आहे ते सर्व आपण आपल्या फॅमिलीमध्ये दिलं आणि आपल्या आयुष्याने पूर्ण केलं तो होता. पण थोडंसं मी हे का, कारण की वेळ मिळतो आणि वेळ मिळण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपलं स्वतः वेळ द्यावा लागेल. स्वतःचा किती वेळ द्यायचा, किती नाही, कसं वागायचंय, कसं बोलायचंय ते तुम्हाला मी दाखवलंच आहे. मी तुम्हाला करतोय, मार्गदर्शन करतोय. कारण बाजारांमध्ये केलं ना तर बाजार विकलीचे टुडे जर असतं ना बाजार, त्याच्यामध्ये लोक 1 किलोचे 2-2 किलो माल घेऊन जातात. कारण त्याच्यातनं जास्त प्रॉफिट असतं. कारण डेली मार्केटला पावशेरवर जातात, पण तिला किलोवर घेऊन जातात. कारण त्यामध्ये आपल्याला परत यायचं, नाही यायचं, हप्त्यावर लायचं, फॅमिली पुन्हा असते, बरोबर की नाही. असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं येतात. ते व्हिडिओ मी लवकर अपलोड करेलच तुमच्यासाठी. पण माझं म्हणण्याचं उद्देश एवढंच आहे की तुम्ही स्टार्टअप करा, स्टार्टअप चालू करा आणि सिरियसली करा. कारण की माझे स्वप्न पूर्ण झाले आणि अजून होत आहे जे स्वप्न वगैरे ते तुमचेही पूर्ण होईल. पण कसे होतील, काय होतील हे तुम्हाला मी मार्गदर्शन करतोय. आणि हे मार्गदर्शन करायला मी स्वतः माझा वेळ काढून देतोय आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि तुम्ही हे चालू करा. आणि काय मागणे, भांडवल कमी, पैसा जास्त आहे 100%. कारण की माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करतोय आणि मी तुम्हाला पाठवतोय. कारण की तुम्ही केलं पाहिजे. आणि माझं एकदम आनंद असं आहे की आपला माणूस जर उद्योजक म्हणलं तर चांगलीच गोष्ट आहे. कसं असतं महाराष्ट्रामध्ये आपले पोरं लाजवतात, हे करतात, त्याच्यावर व्हिडिओ टाकलेलेच आपण. पण करा, स्टार्टअप करा. स्टार्टअप जर केलं ना तुम्हाला ॲटोमॅटिक काही ना काही उद्योग मिळेल. हे बघा, चालता रस्ता चालला ना तर रस्ते बरोबर मिळत चालता, कुठून रस्ता कुठं जायचं. पण तुम्ही जर चालायचं जर नावच नाही घेतलं, तुम्ही चालणार तर तुम्हाला रस्ता भेटणारच काय. पण तो रस्ता शोधण्यासाठी बी तर तुम्हाला चालवत लागणार आहे.
आणि रस्ता सापडला बी तर त्या रस्ता सापडायचा रस्ता मग कुठं मार्ग आहे, त्या मार्गावर काय काय आहे, त्या मार्गावर शॉर्टकट आहे की लॉंग कट आहे की त्या मार्गावर चांगलं आहे, कुठं काय भीतीचं वातावरण आहे का, ते सर्व कळत जातं एकदा धंद्यामध्ये घुसलं. कारण की दुसरीकडे काम करण्याची स्वतः चालू तर करा, हरकत नाही ना. भांडवल जातं, खिशात पैसे असतात, मस्त लाईफ स्टँडअप असते, चांगली जिंदगी जगते. कारण की आपल्याला माहिती आहे याच्यासारखा पैसा कुठंच नाही. कोणी काय बोलल कोणी काय नाही याच्यावर मन न ठेवण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने चालत राहायचं. हे बघा, मी आतापर्यंत चांगलं बघितलं अनुभव, कोणी कोणाला सांगत नाही, पण सांगण्याचा उद्देश बी आपला झालेला की आपण जे सांगतोय ते लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना पोहोचते ते आवडते. आपला कन्सेप्ट जो आवडला लोकांपर्यंत, जो लोकांना चांगला वाटतोय आणि अजूनही माझा कन्सेप्ट मी तो चालू ठेवणार आहे. कोणी धंदा स्टार्ट करू किंवा नाही करू त्याचा प्रश्न आला, पण आपलं म्हणण्याचा उद्देश इतकंच आहे की ज्याला वाटतंय ना खरंच मला 2 पैसे कमवायचे, मला पुढे जायचंय, माझे स्वप्न पूर्ण करायचे, तर त्यांनी आपलं मार्गदर्शन घेऊ शकते. आणि स्टार्टअप केल्यानंतर तुम्हाला जे बेनिफिट मिळेल ते प्रमाणाच्या बाहेर मिळेल, प्रमाणाच्या बाहेर. तेव्हा तुम्ही स्वतः म्हणशाल की दादा तू बोलला ते खरं आहे. आणि मला सांगण्याचा उद्देश तेच आहे, म्हणून मी चॅनल बनवले आपले युट्यूबवर जा, त्याच्यावर पूर्ण दाखवलेलं आहे की कसा माल घ्यायचा, कसा विकायचा, कसं घे, काय करायचं सर्व दिलेलं आहे. तुम्हाला सगळं आयतं ताट मिळालेलं, फक्त जेवायचं काम तुमचं आहे. पण ते जेवणासाठी तुम्हाला फ्रेश होणं आहे. म्हणजे ते फ्रेश होणं म्हणजे ते कसं आहे, हात धुणं म्हणजे तुम्हाला सगळं बघणं आहे. मार्केटचं वातावरण जाऊन केलं आहे, सुरुवात तुम्हाला करायची. स्टार्टअप मी तुम्हाला दिलं की स्टार्टिंगला तुम्हाला प्रॉफिट मिळणार म्हणजे मिळणार तेवढं जेवढं मी दिलं तेवढं. आणि तुम्ही बघा एकदा विचार करा या गोष्टीचा, मी जे सांगतोय मी बोलतोय, कारण की मी जीव तोडतोय तर तुम्ही पण केलं पाहिजे त्याच्यावर. आणि करा सुरुवात, कारण की 2 पैसे चांगले मिळतात आणि खरंच मिळतात. आणि इकडं छान झोप येते, चांगलं जेवण जातं, फॅमिली खुश असते. आपलं इथं ज्यांचं आताही सांगितलं, ज्यांचं काम सुटलेलं असं, ज्यांनी कंपनीत काम करताय त्यांच्यासाठीच हा कन्सेप्ट आहे, किंवा जे रिकामी फिरतात त्यांच्यासाठी कन्सेप्ट आहे. ज्यांना चांगली जॉब असेल, चांगले पैसे मिळत असेल त्यांनी करू नका, पण ज्यांना नसन मिळत त्यांनी करा. माझं तेच आहे. कारण की बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल मी व्हिडिओ काढून टाकतोय, कारण की मी तुमच्याबद्दल पोहोचू शकत नाही म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचतोय. सुरुवात करा, मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. आताही कोणी कोणाला येत नाही, आले तर घेतल्याशिवाय राहत नाही आणि घेतले मी तर दिल्याशिवाय राहत नाही. आणि याचं उदाहरण ज्याला कळलं त्यालाच कळालं. लाईफमध्ये 2च पॉईंट आहे फक्त, काम घरी ठेवा आणि आयुष्यात पुढे जा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब.